आमच्या बॉन्डचा किंवा आमच्या रिलेशनशिपचा पायाच खूप टचवूड छान बांधला गेला होता. मी गिरगावची यात्रा वगैरे करून जे कशी घरी भैया जल्दी भैया जल्दी खरंच जे काही घरी पोहोचले फक्त त्या उत्साहासाठी, त्या माणसांसोबत वेळ घालवण्यासाठी. आणि मी म्हणेन हा पहिलाच पाडवा काय, इथून पुढे माझ्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणं इज माय व्हेरी फर्स्ट प्रायोरिटी. आमची जी आजी आहे ती तर स्वाभिमानपासूनच सगळं बघायची. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पण ती सिरियलबद्दल सांगायची आणि ती मी म्हणेन ऑनेस्ट माझी ऑडियन्स आहे. सगळ्यात गोंडस आणि ऑनेस्ट ऑडियन्स आहे. आत्ताचा पण जो काय बदल, ती म्हणे असं कसं राया विशाल खरंच आहे की असं आता तुम्ही डबल रोल वगैरे काही दाखवणार आहात? नाही, तू बघ मग तुला कळेल आणि तुला गंमत येईल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आली आणि मंजिरी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? हॅलो, मी खूप छान आणि थँक्यू आज तू आलीस सेटवर. पूजाच्याही आता आयुष्यात नवीन प्रवास सुरू झाला आणि लग्नानंतर आता आपण डायरेक्ट भेटतो. कसा सुरू आहे संसार खरं तर? अरे ते तर खूप छान चाललं ते सगळं. म्हणजे दिस द होल वर्ल्ड इज डिफरंट आणि दॅट द होल वर्ल्ड इज डिफरंट. छान पण आता येतं. तिकडे मालिका पाहिली जाते का अशी आवर्जून आणि काय सल्ले येत आहेत तिकडनं? आधीपासूनच ती बघितली जायची आणि आमची जी आजी आहे ती तर स्वाभिमानपासूनच सगळं बघायची. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पण ती सिरियलबद्दल सांगायची आणि ती मी म्हणेन ऑनेस्ट माझी ऑडियन्स आहे. सगळ्यात गोंडस आणि ऑनेस्ट ऑडियन्स आहे. ती मी जेव्हा पण तिला भेटायला असते, अगं काय हे, ती शशिकला काय आहे असं, आणि काय तो जय माझ्या डोक्यात जायला लागला वगैरे. म्हणजे शी सो क्यूट. आत्ताचा पण जो काय बदल, ती म्हणे असं कसं राया विशाल खरंच आहे की असं आता तुम्ही डबल रोल वगैरे काही दाखवणार आहात? नाही, तू बघ मग तुला कळेल आणि तुला गंमत येईल. सो शी इज अ व्हेरी ऑनेस्ट ऑडियन्स आणि ती खूप मन लावून हे सगळं बघत असतं. स्टार प्रवाह तिच्याकडे 24 तास सुरू असतो. पण सासूबाईंसोबतचा हा बॉन्ड किती छान झाला. आत्ता ॲक्च्युली तो बॉन्ड खऱ्या अर्थाने सुरू झाला. नाही, मी म्हणेन आमच्या बॉन्डचा किंवा आमच्या रिलेशनशिपचा पायाच खूप टचवूड छान बांधला गेला होता आणि तो त्यांच्याकडून खूप वॉर्मली माझ्यापर्यंत आला होता. आणि मी हे नेहमीच म्हणते की मला कम्प्लीट रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आता तर ते अजूनच छान झालं आहे. आता तर जाणं येणं आणि खूप छान रुळत जातो आहे आम्ही एकमेकींसोबत. सो जो काही आहे बॉन्ड तो अजून घट्ट होतो. हो, आत्ताच पाडवा झाला आहे आणि मला सांग, पाडव्याची एक आठवण जर विचारली यंदाची, पहिलाच पाडवा त्यात, तर काय होती ती? अरे श्रीखंड आणि खाण्याच्या पदार्थापेक्षा मी म्हणेन जो काही वेळ मी पूर्ण कुटुंबासोबत घालवला तो माझ्यासाठी खूप खास होता. आणि होतं गं, असं होतं की आपण खरंच खूप शूटिंगमध्ये असतो. हार्डली 3-4 दिवसातून आठवण येते तेव्हा आपण एखादा फोन करतो. आणि त्यांच्यासाठी पण हा बदल आहे खूप मोठा की आता सोहम त्यांच्यासोबत राहत नाही किंवा लग्नानंतर त्यांचंही बरंच काही काही सुरू आहे. आणि इथे मी आणि सोहम पण आम्ही खूप बिझी असतो आपल्या कामामध्ये. बट दॅट वॉज द डे जेव्हा मला खूप दिवसांनंतर एकतर सुट्टी होती, त्यात सण होता आणि त्यात आम्ही पवईला घरी जाणार होतो. सो मी गिरगावची यात्रा वगैरे करून जे कशी घरी भैया जल्दी भैया जल्दी खरंच जे काही घरी पोहोचले फक्त त्या उत्साहासाठी, त्या माणसांसोबत वेळ घालवण्यासाठी. आणि मी म्हणेन हा पहिलाच पाडवा काय, इथून पुढे माझ्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणं इज माय व्हेरी फर्स्ट प्रायोरिटी. पण घरी जेवण सासूबाईंनी सगळं बनवलं? अरे हो, त्या खूप छान करतात सगळं. म्हणजे आणि त्याच्याच आदल्या दिवशी माझं शूट चांदिवलीला होतं, तर त्यांनी मला आवर्जून डबा पण पाठवला होता. आणि मला ते इतकं छान वाटलं होतं. म्हणजे इतकं सगळं व्यवस्थित, सॅलेड, स्पून, एक फोक, करी, राईस आणि सगळंच फ्रूट्सपासून सगळं त्यांनी ते पाठवलं होतं. शी इज सो स्वीट. दॅट्स सच अ स्वीट जेस्चर. मंजिरी जरी आता खूप आटापाटा करते, पण पूजाचं आयुष्य खूप छान सुरू आहे आणि टचवूड असंच सुरू राहू दे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि मला असं वाटतं राया मंजिरी आता लवकरच एकत्र येतील आणि पुन्हा एकदा सुखाचा संसार आम्हाला पाहायला मिळेल. येस नक्कीच. आम्ही पण तेच होप करतोय आणि अर्थात प्रेक्षकांना पण तेच बघायचं आहे. उशिरा का लवकर जे काही असेल, पण आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू. सो बघत राहा येड लागलं प्रेमाचं, रात्री 11 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. पण आता संपवलं तरी एक प्रश्न विचारते. विशाल असाच जातो लग्न झाल्यापासून? मित्र बदलला असं वाटतं? अरे बापरे, नाही, उलट चांगली गोष्ट आहे. जात असेल, तिला अजून वेळ देत असेल. कारण मलाही कळतंय गं की काय सगळं सुरू आहे आणि कसं आपण एकमेकांना वेळ देऊ शकतो. मला माहीत नाही, त्याचं कदाचित पॅकअप झालंय म्हणून तो गेलाय का मध्ये वेळ आहे म्हणून तो गेलाय. पार्टी तरी मिळाली तुम्हाला?
प्रश्न विचारते तुम्हाला. आम्हाला मैत्री तोडू नकोस आता आमची. पण ही गोष्ट खरी आहे की लग्नाआधी त्याला वेळ असायचा तेव्हा मला माहिती असायचं की तो जिमला गेलाय. आता लग्नानंतर आय एम नॉट शुअर की तो जिमला गेलाय, तिला भेटायला गेलाय, तिला सरप्राईज करायला गेलाय, घरी आहे, वेळ घालवतोय. आय डोंट नो, पण जे आहे ते छान आहे. ऑल द बेस्ट टू हिम ॲज वेल. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.